विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जोपर्यंत तुम्ही मॅथ्सला परफेक्टली टॅकल करत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. लक्षात घ्या, 100 मार्क आहेत मॅथ्सला. आणि शॉकिंगली सांगतो, JEE ची एवढी भीती घेतली मुलांनी, की JEE प्रश्न ॲज इट इज येत आहेत परीक्षेमध्ये, ॲज इट इज. मॅथ्स भयंकर अवघड आहे. लेंदी क्वेश्चन्स येत आहेत. हो, येतात. सगळेच येतात का, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही येत सगळे क्वेश्चन्स. मग कुठले क्वेश्चन्स येत आहेत? वेक्टरमध्ये. आता वेक्टर लाईन पेन मिळून 10 प्रश्न येत आहेत. त्यातले 2 ते 3 बेकार अवघड असतात. अरे 7 सोपे येत आहेत ना, ते करूया ना आपण. बरं. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन बिलकुल अवघड नाहीये. मी तुम्हाला विथ प्रूफ सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारणार आहे. मी रोज इंटिग्रेशनचे शॉर्टकट देतोय. बघितले का? नाही बघितले तर अगोदर बघा, लक्षात घ्या. केमिस्ट्रीसाठी मी वायवा सीरीज देतोय. मी तुम्हाला सांगतो, तेवढं केलं तरी तुम्हाला मॅथ्स हळू-हळू सोपं वाटायला लागेल. पण मॅथ्स अवघड वाटण्याचं अजून एक कारण आहे, 11वी टॉपिक. 11वी जेवढे टॉपिक आहेत, तुम्ही 12वीच केलं नाही परफेक्ट बऱ्याच मुलांनी. 11वी तर सोडूनच द्या, लक्षात घ्या. मग त्याची एक भीती वेगळी आहे. मी तुम्हाला एक परफेक्ट प्लॅन काय सांगतोय, वेक्टर लाईन प्लेन करा. ओके. इंटिग्रेशन ॲट एनी कॉस्ट करा. डिफरन्शिएशन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह करायचंय. मी देतोय ना तुम्हाला. शॉर्टकट प्रत्येक ठिकाणी आहेत. एरिया अंडर कर्व्ह नुसते शॉर्टकटच आहेत, लक्षात घ्या. आणि इंटिग्रेशनचा वापर करताना आपण इंटिग्रेशनच वापरत नाही. शॉर्टकटनं डायरेक्ट आन्सर मिळते. 6 व्हिडिओ ऑलमोस्ट मी तयार केलेत बरं का. 6 व्हिडिओ आहेत, लक्षात घ्या. आज तुम्ही ते करायचे आहेत. अगोदर करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरची रँकर जो कोर्स आहे तो तुमच्यासाठीच आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, मॅथ्सची भीती घालवायची आपल्याला. हो, पण त्यासाठी बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या कराव्याच लागतील. तुम्हाला ट्रिगो 2 अगोदर करावा लागेल. कुठला टॉपिक करावा लागेल? ट्रिग्नोमेट्री 2 11th स्टँडर्डचा ॲट एनी कॉस्ट. मला फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, sin 2x, cos 2x, tan 2x, sin 3x, cos 3x आणि tan 3x हे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजेत. मग ते सगळ्या ठिकाणी लागणार आहेत मला. लिमिटमध्ये लागतायत, कंटिन्युटीमध्ये लागतायत, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन त्याच्याशिवाय काही जमतच नाहीये. आणि इंटिग्रेशनमध्ये नुसतं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचं इंटिग्रेशन साइन एवढे फॉर्म्युले नको आहेत मला. मला ना ते हे फॉर्म्युले हवे आहेत. कुठले माहिती का? 1/x² प्लस a², 1/x² मायनस a². हे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याच्यात नाही होणार मॅथ्स, लक्षात घ्या. तुम्हाला हे करावं लागेल आणि त्यासाठी पुस्तकातले बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हां, तुम्हाला मी सांगू का? 1/x² प्लस a²चं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय? 1/a इन्व्हर्स x/a. डाव्या लिहून, डाव्या पाठ करून होणार नाहीये ते. याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. ती एक्सरसाइज ओपन करा. त्यात ह्याच्यावरचे 20-30 प्रश्न आहेत या टाइपचे. ते सॉल्व्ह करा. नंतर शॉकिंगली तुम्हाला कळेल, अरे पेपरमध्ये यातलेच प्रश्न येतायत. ॲज इट इज येतायत. मग तुमचा जास्त वेळ घेत नाही. बघा हा प्रश्न डिफरन्शिएशन मधला आहे. y इक्वॉल्स टू लॉग e रेज टू 3x, 3x मायनस 4 पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. पुस्तकात खूप टफ दिलाय. इथं बघा क्यूब रूट दिलंय. क्यूब रूट म्हणजे 1/3. मग लॉगच्या प्रॉपर्टी वापरून सेपरेट केलं. एवढं मोठं गणित आहे. ॲक्चुअली खूप कमी वेळेत होतं ते. पण आता बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रॉब्लेम बघा 2024 ला. मी तुम्हाला सांगतो, एकदा नाही असे 2-3 वेळा प्रॉब्लेम आलेले आहेत. पण इथं लॉग दिसत नाहीये. इथं लॉग होतं, लक्षात घ्या. इथं लॉग आहे म्हणून तुम्ही लॉगच्या प्रॉपर्टीज वापरल्या. इथे तर लॉग दिलाच नाही. पण आपण दोन्ही बाजूचा लॉग घेऊ शकतो. म्हणजे मी इकडं लिहितोय लॉग y इक्वल्स टू लॉग e रेज टू 4x आणि ब्रॅकेटमध्ये काय बाळांनो? x मायनस 4, x प्लस 3 आणि रेज टू 3/4. ओके. चला आता आपण लॉगच्या प्रॉपर्टी वापरूया. लॉग e रेज टू 4x. बघा इथं इंटू आहे, प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट म्हणल्यावर प्लस साइन येणार. लॉग आणि हे न्यूमरेटर घेऊया वरचा बरं का इकडचा. पण इथं डिवाइड केलंय म्हणल्यावर मी मायनस लिहिणार लॉग एक्स प्लस 3 आणि रेज टू 3/4. ओके. आता सिंपल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पण थांबा ना, इकडे लॉग y आहे, लक्षात घ्या. मग लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx आणि हा y पुन्हा इकडे येईल. अजून मला लॉगच्या प्रॉपर्टी वापरायच्या होत्या खरं म्हणजे. रेज टू जी टर्म आहे ती पुढे येते. मग चला लगेच डेरिव्हेटिव्ह नको करायला आपण. आपण असंच लिहूया लॉग y. आता हे पुढे येणार. कोण? 4x आणि लॉग e ची व्हॅल्यू 1 असते. मग लॉग e लिहायलाच नको ना. ओके. आता 3/4 पुढे घेऊया. पण मी काय म्हणतोय 3/4 सगळ्यातनं कॉमन काढूया की इथं बी 3/4 इथं 3/4. आत काय येणार आहे? लॉग x मायनस 4 आणि मायनस लॉग
एक्स प्लस 3 पण मी नाही सोडून देणार तुम्हाला याच्या पुढचं. डेरिव्हेटिव्ह खूप सोपं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 4 येणार आहे. पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx y इकडे येणार. मग 4y कुठे ऑप्शनमध्ये बघायचंय किंवा इथून तुम्हाला सांगू का, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करायचंय, सिम्प्लिफिकेशन करायचंय. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता पेज नंबर 8 काढा आणि त्याच्या पुढच्या 3-4 पेजेसमध्ये एक्सरसाइजमध्ये या टाइपचे प्रॉब्लेम शोधा ना, करा ना. म्हणजे तुम्ही काय करायचंय, की पी-वाय-क्यू करायचे. हो. तर एक मुलगा म्हटला, "सर पी-वाय-क्यूच केल्या होत्या." रिपीट करतोय. तो गेल्या वर्षी मी सगळे पी-वाय-क्यू केले होते. त्यातलं काही आलंच नाही. तर तसं करायचंच नाहीये. आता ही पी-वाय-क्यू आहे ना, मग या टाइपचे सगळे प्रॉब्लेम करायचे. पुस्तकात बघा पेज नंबर 38 काढा. हा सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. टॅन, टॅन, टॅन रूट दिलंय. आता हा तर फेव्हरेट पॉइंट आहे तुम्हाला माहितीच आहे. बघा ना या टाइपचा क्वेशन इथं आहे. याचं उत्तर फिक्स आहे. आज जे टॅन किंवा कुठलंही फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती येतं आणि खाली 2y-1 मग याचं शॉर्टकट आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? cos x आणि खाली काय येणार? खाली येणार 2y-1 मग डेरिव्हेटिव्ह मध्ये पण शॉर्टकट आहे. इंटिग्रेशन मध्ये पण शॉर्टकट आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा शॉर्टकट आहेत. एरिया अंडर कर्व्ह मध्ये शॉर्टकट आहे. आता शॉर्टकट नाही असं कुठं नाहीये, पण तेवढी प्रॅक्टिस केली पाहिजे लक्षात घ्या. कळालं हा न्यूमेरिकल तुम्हाला? आता शॉकिंगली मी थांबतोय इथं. तुम्ही बघा एम-एच-टी सी मध्ये आलेला क्वेश्चन बघा आणि आपल्या पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम बघा. मग अशा रीतीनं तुम्ही काय करायचंय सांगतो. आता ऐका, माझा प्लॅन ऐका नीट लक्ष द्या. तुम्ही काय करा की 2025 पासून सुरुवात करा. होय, 2025 आणि काय करा, की सी-ई-टीत आलेले प्रश्न बघा. मग तुम्हाला वाटेल, सर डिफिकल्टी लेव्हल खूपच वाढलेली आहे, प्रॉब्लेम भयानक आहेत. मग एक काम करा. तुम्ही काय करा माहितीये का, की तुम्ही त्या शिफ्टमध्ये एखादी शिफ्ट सिलेक्ट करा. मग त्या शिफ्टमध्ये त्या धड्यातले जेवढे प्रश्न आहेत तेवढे एकत्र करा. चला एक काम करूया व्हेक्टरचा करा गोळा चला. मग व्हेक्टरचे तुम्ही व्हेक्टर लाईन पेनचे 10 प्रश्न तुम्ही जेव्हा वेगळे कराल ना, तर तुमच्या लक्षात येईल, की व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइपेड विचारतायत. ओके. डॉट क्रॉस प्रॉडक्टचे सोपे प्रश्न विचारतायत. ओके. मी तुम्हाला सांगतो कोलिनियर व्हेक्टरचे सोपे प्रश्न आहेत. म्हणजे 10 पैकी 6 प्रश्न तर सो ईझी, एकदम ईझी आहेत लक्षात घ्या, की तुम्हाला ते जमणार आहेत. पण ते 4 ची भीती प्रचंड आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलाच्या वेळेस काय झालं तुम्हाला मी सांगतो, की 2022 ला त्याला मॅथ्सचे 4 प्रश्न अवघड वाटले. हो, वेळ गेला त्याच्यात खूप वेळ गेला. पण त्याच्यामुळे त्याचे अजून 5 प्रश्न चुकले बरं का रे बाळांनो. 9 प्रश्न त्याचे चुकले लक्षात घ्या. 9 म्हणूया आपण ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 41 बरोबर आले. 82 स्कोर झाला. स्कोर तसा चांगला होता आणि पण फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये त्याला जवळ-जवळ 92-93 मार्क होते. पण मी तुम्हाला सांगतो त्याची चूक झाली. ह्याचा जरा तणाव आला. मग त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगतोय, की अगोदरच्या मुलांच्या ज्या चुका झाल्या त्या इम्प्रूव्ह करायच्यात आपल्याला. जे प्रश्न येत नाहीत ना ते स्किप करा. हो, अवघड असणार आहेत. तुम्हाला 11चे काही प्रश्न अवघड जाणार आहेत. पण रिॲलिटी अशी आहे, तुम्ही 30 परफेक्ट अटेम्प्ट केले आणि त्यातले 25 जरी बरोबर आले, सांगतोय ते नीट ऐका, तर तुमचा मॅथ्समध्ये 50 होणार आहे. केमिस्ट्रीमध्ये ॲट एनी कॉस्ट 40च्या पुढे जायचंय आपल्याला आणि मग फिजिक्समध्ये 30 जरी पडले, 30 जाऊ दे बाबा, 30 खूपच जास्त आहेत तुम्हाला म्हणतोय, तर 20 जरी पडले, तर हे जवळ-जवळ 110 होतायत. बेसिक म्हणतोय मी 96 टू 97 पर्सेंटाइल होतायत. मान्य आहे, यातनं मला टॉपचं कॉलेज मिळणार नाही, पण मला पर्सेंटाइल थोडं कमी येतोय ते हेही चांगलेच आहे पर्सेंटाइल लक्षात घ्या. कितीतरी मुलांना खूप आता ऑब्व्हियसली पर्सेंटाइल म्हणजे टॉपरचे मार्क आहेत ते, बरोबर आहे? टॉपरचे पर्सेंटाइल आहे. मग बरीचशी मुलं खालीच असणार आहेत ना. पण मी इथं 50च पकडलेत. तुम्ही अजून जर इम्प्रूव्हमेंट केली, तुम्ही पुस्तकातले सगळे प्रश्न बघितले व्यवस्थित, खरं म्हणजे अगोदर व्हायला पाहिजे होतं. पण अकॅडमीमध्ये आम्ही एन-सी-आर-टी केलं होतं. पुस्तकाकडे बघितलंच नव्हतं. पण आता बघा पुस्तकातले सॉल्व्ड आहेत रे. सगळे सॉल्व्डच दाखवलेत तुम्हाला मी आणि अजून किती दाखवू? अगदी आता तुम्हाला प्रॉब्लेम 11th स्टँडर्डचा वाटतोय ना, 11th स्टँडर्डचा वाटतोय ना, तिथेही फक्त पुस्तकातले आपल्या पुस्तकातले पहिला सॉल्व्ड प्रॉब्लेम बघा. ॲज इट इज तुम्हाला सी दिसतील आणि तुमचे 35-40 प्रश्न जर बरोबर आले, 35 जरी बरोबर आले, तर 70 मार्क हे खूप जास्त होतायत, खूप जास्त होतायत लक्षात घ्या. 140, 150 म्हणजे 99.567 पर्सेंटाइल आहेत बरं का. आणि याच्यानं सर आम्हाला व्ही नाही मिळणार, सी नाही मिळणार. अरे पण जे मिळणार ते बेस्ट मिळणार आहे लक्षात ठेवायचं. ओके. मग मी सांगितलंय मॅथ्ससाठी परफेक्ट प्लॅन काय? आपलं टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह प्रॉब्लेम. तुम्हाला सांगू का गंमत, एकच प्रॉब्लेम बऱ्याच वेळा रिपीट होतो, पण प्रत्येक ऑप्शन काही-काही ठिकाणी वेगळा असतो. हो, तुम्हाला ऑप्शन ट्विस्ट करायला सुद्धा जमलं पाहिजे. मग यासाठी आपली कुठली बॅच? आपली इंटिग्रेशन शॉर्टकटची बॅच बनवण्याच्या प्लेलिस्ट ती बघा. त्याचबरोबर मी YouTubeवर भरपूर व्हिडिओ अगोदर अपलोड केलेत जुने. ते सुद्धा नक्की बघा आणि आपलं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर देखील भरपूर तुम्हाला कंटेंट मिळेल. ऑल द बेस्ट.